कोरोना 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 अगदी थैमान घातले होते या विषाणूने. जगभर हाहाकारच उडाला होता. सारंच चिडीचूप झालं होतं. जणू स्मशान शांतताच पसरली होती. टी व्हीवर मात्र 24 तास अनेक देशांमधील चित्रण दाखवले जात होते. चीननंतर अमेरिकेतील कोरोना बाधितांच्या हाल अपेष्टा पाहून मनात एक मोठे भीतीचे सावट निर्माण झाले होते. बसता उठता ध्यानीमनी कोरोनाचा तो काटेरी विषाणूच फिरत होता. आता जगाचे काय होणार आणि माझे काय होईल, हा स्वार्थी प्रश्न रोजच निर्माण होत होता. 24 तास बंद न होणारा दरवाजा आता भीतीपोटी पूर्णपणे बंद झाला होता. जिवलग शेजारच्या लोकांचीही भीतीच वाटत होती. आवश्यक गोष्टी आणण्यासाठी बाहेर पडताच नेहमी दिसणारे मित्र शेजारीही कमीच दिसत होते. याचा अर्थ सर्वांच्याच मानगुटीवर कोरोनाचे हे पिशाच्च बसले होते. पोलिसांचा पहारा, नजरा चुकवत मिळेल ती खरेदी करून सारेच जण घरचाच रस्ता धरत होते. दिवसभर सॅनिटायझेशन, पुन्हा आंघोळ करून बंद घरात केवळ खिडक्या उघड्या ठेवून सर्व कामे संपल्यागत टी व्ही समोर बसून फक्त बातम्या पाहणे हा एकमेव उद्योग सुरूच होता. दुपार झाली की अगदी गाढ झोपून राहायचे, पण रात्रीच्या वेळेस मोबाईलवर कोरोनाविषयी आलेल्या पोस्ट, मजकूर अतिशय बारकाईने वाचून आणि आवडीची 1-2 नाटके पाहत पहाटेच्या वेळेस मात्र शांत झोपायचे. सारेच ताळतंत्र बिघडले होते. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाला कुठेच हिंडता फिरता येत नव्हते. जेव्हा जेव्हा खिडकीतून डोकावून पाहत असे तेव्हा नेहमीच्या रस्त्याचे ते दर्शन होई. पण सर्वत्र पसरलेला शुकशुकाट मात्र मनात प्रश्न निर्माण करत होता की मनुष्य प्राण्यांचे स्वातंत्र्य मनुष्यानेच हिरावून घेतले आहे का? कारण सर्वच म्हणत होते की हा कोरोनाचा संसर्ग विषाणू चीन या देशानेच बनवलेला आहे. जेव्हा निरभ्र आकाशाकडे लक्ष जात होते तेव्हा मात्र जाणवत होते की आज सर्वात बुद्धिमान प्राणी तो म्हणजे मनुष्य घराच्या पिंजऱ्यात अडकून पडला होता आणि शहरातील इतर सर्व प्राणी मनसोक्त मुक्तपणे संचार करीत होते, कसलीच तमा न बाळगता. दूर उंचावर कशाचेच भय नसल्यासारखे सारेच पक्षी यथेच्छ विहार करताना दिसत होते. कोरोनाचा तो भयानक काळ कसा लोटत होता याचा प्रत्येकास अनुभव येत होता. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कुठेही जाण्याचा मार्गच सापडत नव्हता. पण आम्ही ठरवले आणि त्याप्रमाणे शहरातील त्या गुदमरलेल्या चौकटीतून निघून गावाकडे पलायन केले, मुक्त श्वास घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात. पण कोरोनाने तिथेही आमची पाठ सोडली नव्हतीच. सर्वच कडक निर्बंध तिथेही लागू करण्यात आले होते. शहरातील जीवनापेक्षा गावातील वातावरण तर अतिशय चिंताजनक असेच होते. गावकऱ्यांची नेहमीची वर्दळ अजिबात दिसतच नव्हती. केवळ 2 तासांच्या कालावधीत ठराविकच मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू घेऊन ते घराकडे वळत होते. कोणी कोणाच्या घरी जातच नव्हता. काही मोलमजुरी करणारी लोक ही केवळ मीठ मिश्रित पेज पिऊन दिवस ढकलत होते. तिखट चवीला त्यांच्याकडे पैसा पाणी अजिबात नव्हता. या पलीकडे आणखी कोणत्या समस्या निर्माण झाल्या होत्या याची कल्पनाही करवत नव्हती. त्यामुळेच तर सर्वांचे दरवाजे बंदच असत. गावातील रंजलेल्या गांजलेल्या लोकांपेक्षा माझ्या समस्या तर काहीच नव्हत्या. कारण 2च वर्षापूर्वी मी एका स्वतंत्र प्लॉटमध्ये घर बांधले होते. कोणाचाही संपर्क जवळपास नव्हताच.
पण त्यांच्याविषयी मनात हळहळ तर वाटत होतीच. 21 दिवसांच्या क्वारंटाईन काळानंतर होता होईल तेवढी माझ्या आप्तेष्टांना तुटपुंजी मदत देण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यानंतर बऱ्याच प्रमाणात शासनाच्या नियमांमध्ये शिथिलता येताच बरीच लोक मिळेल तो व्यवसाय करण्यासाठी सज्ज झाली होती. अर्थात याच काळात मी त्या निसर्गरम्य परिसरात रममाण झालो होतो. आजूबाजूच्या कामात दिवस घालवत होतो. महिन्याभरातच पावसाचे आगमन झाले होते. पण अगदी ऑगस्टपर्यंतच्या वास्तव्यात अपरिचित अनेक गोष्टींचा परिचय मला होत होता. पावसाच्या पहिल्याच दिवशी जमिनीवर असलेल्या लहान लहान छिद्रांमधून चिमुकल्या पाखरांचा थवा माझ्या अंगणात मी लावलेल्या दिव्यापाशी एकवटला होता. मी हे सारे दृश्य दुरूनच त्या अनोळखी पाखरांना बघण्यात मग्न झालो होतो. कदाचित ती पाखरे जमिनीतून उभेसाठी आली असावीत या विचाराने मी तो दिवा रात्रभर पेटताच ठेवला होता. पण जेव्हा मी पहाटे उठून त्यांना पाहायला येताच संध्याकाळपासून अपरात्रीपर्यंत घोंगावत असलेला पाखरांचा थवा दिव्याच्याच खाली मृत अवस्थेत आढळला. असे का घडले, कसे घडले? कदाचित त्यांचा जीवन प्रवास एकच दिवसाचा असावा अशी मी मनाला समजूत घातली. पण त्यानंतर त्या पावसाच्या ऋतूत तर प्रत्येक दिवशी अनेक गोष्टी नजरेस पडत होत्या. कधी न पाहिलेले रंगीबेरंगी अवतीभोवती हिंडणारे फुलपाखरांचे थवे, त्यातही चित्रविचित्र प्रकार पाहून मनाला ते खिळवून ठेवत होते. जणू निसर्गाने वेळात वेळ काढून त्यांना विविध रंगांनी नटवलेले, सजवलेले असेच होते. त्यांच्या रंगछटा पाहून निसर्गाच्या चमत्कारांचा प्रत्यय येतच होता. रात्रभर कीटकांची किरकिर, लहान मोठ्या बेडकांची एकाच सुरातील धून, दिवसभरात किडे, अधूनमधून निरनिळ्या रंगांच्या सापांचे दिसणे. तेव्हा मात्र मला कळून चुकले होते की निसर्गाने मला साथ घातली होती त्याचे खरे रंगरूप पाहण्यासाठीच. म्हणूनच तर मी ओढलो गेलो होतो गावाकडे, वाहत्या ओढ्याच्या शेजारी असलेल्या माझ्या घरी. हा खेळ एवढ्यावरच संपला नव्हता. त्यातील काही आठवणी आजही पुसता येत नाही. पहाट होताच गिरट्या घालणाऱ्या 3 रानकोंबड्या, आज मी ते 7 झाले. सशे भाऊ तर दिवसात एकदा तरी दर्शन दाखवून जातच असत. पण सर्वात माझ्याशी जवळीक साधली तेथील 2 मुंगसांनी. असे म्हणतात की सापांप्रमाणेच त्यांच्या चेतातंतूच्या टोकांमध्ये फेरफार असतो. त्यामुळेच त्यांना सापाच्या विषाविरुद्ध प्रतिकार क्षमता असते. शिवाय जाड कातडे व चपलता देखील विषाविरुद्ध मदत करते. आमचे आगमन ज्या दिवशी झाले तेव्हापासून 3ऱ्याच दिवशी अगदी लांबूनच पहाटे 7च्या सुमारास, दुपारी 2 वाजता आणि 5च्या समयी त्या अपरिचित 2 पाहुण्यांचे येणे जाणे अगदी नित्यनेमाने सुरू झाले होते. दिवसातून 3 वेळा पोटपूजा करून लपून छपून निघून जात असत. साहजिकच नकळतपणे आम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाढतच होती. मग मी सुद्धा त्यांना जवळून पाहता येईल या इराद्याने त्यांच्या नेहमीच्या खाण्याच्या जागा बदलत असे. त्यामुळे त्यांना जवळ आणण्यात मी यशस्वी झालो होतो. पुढे पुढे तर कसला संकोच न बाळगता घराभोवती हिंडून फिरून अगदी दरवाजेच्या जवळपासच कान टवकारून उभे राहून जणू आम्ही आलोय, आम्हाला खायला द्या असेच खुणावत असत.
थोडक्यात आमच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांचा सहवास अधिकच वाढला होता. त्यांचे खेळणे, पळणे अशा प्रकारच्या करामती गमती जमती पाहण्यास रोजच मिळत होत्या. विशेष म्हणजे दोनाची साथ झालेली ती मुंगसे जणू आमच्या घरातील सदस्यच झाली होती. याचा सर्वात मोठा फायदा आम्हालाच होत होता. आजही आमच्या परिसरात एकाही सापाचे फिरकणे होतच नाही. कधीही जीवनात प्रत्यक्ष न पाहिलेल्या, अगदी जवळून न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या प्राण्यांच्या सहवासात 3 महिने कसे लोटले हे कळलेच नाही. शहरातील जनजीवन आता बऱ्याच प्रमाणात स्थिर स्थावर होत चालले होते. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातून मिळालेल्या प्रेरणेतून आपले जीवनही अगदी स्वच्छंदपणे जगावे याचे आम्हाला बळच मिळाले होते. ती शिदोरी घेऊन आम्ही मुंबई शहरात परतलो. पण नेहमीच ओढ लागलेली असते गावाकडे जाण्याची. कारण जी मुंगसे आमची रक्षक बनली होती त्यांच्या प्रेमाला, कर्तव्याला कधीच विसरता येणार नाही.